आपण पुन्हा एकदा मॅच कडे परततोय. आपल्या मुरे कोणी नाव टाकली काय रे धीरज तुम्ही काय नाव टाकली तुमची कशाला तुम्ही त्याच्यात बघा ना ते नाव चेक करा ना जे आपल्या असले काढून टाकायचे सुंदर असं या ठिकाणी क्षेत्ररक्षण आपण पाहत आहोत. संघर्ष मांडा या संघाकडनं चेक करा ना आणि धावफलकावर धावांची नोंद झाली होती. 3 चेंडूमध्ये 3 धावा. नक्कीच जिग्नेश बुल म्हणून ओळखला जातो. जिग्नेशला बघूया आपल्या संघासाठी कसा बुल म्हणून काम करतोय. परंतु नक्कीच ऑफ स्क्वेअरच्या दिशेने टोलेला चेंडू होता. माडा प्रीमियर लीग 2025-6चा सेमीफायनलचा मेगा बॅटल आपल्याला सगळ्यांना बघायला मिळतो खरं तर. आणि आता हा एलिमिनेटर राऊंड याच्यानंतर होईल क्वालिफाईड 2 बघूया. आणि आमचे लाडके स्कोरर मनीष काय वाटतं भाग्यत काय वाटतं आज जाईल का सुपर ओव्हरकडे मॅच? नक्कीच 5 बॉल झाले ना. धाव फलकावर धावांची नोंद झाली ती 5 चेंडूच्या अखेरीस 5 धावा. काय वाटतं मनीष आपण 2 दिवस भाकीत केला ना आपण लगेच सुपर ओव्हरवर गेलो होतो. आज पण जाऊ शकतो आणि तू जख मारायला काय केले हारला म्हणून काय झालं मग हारला म्हणून काय झालं सुंदर टोरेला चेंडू उत्कृष्ट क्षेत्ररक्षण जय जिग्नेश यांच्याकडनं. नक्कीच 3 धावा वाचवल्या त्या आपल्या संघासाठी. आणि कृष्णा अतिशय तत्परतेने आपल्या संघाला मार्गदर्शन करतात. आणि आमचे लाडके मित्र भाविक EST रक्षक म्हणून बघूया जितूदादा यांच्याकडनं लेग स्क्वेअरच्या दिशेने टोलेला चेंडू होता. नक्कीच 1 धाव समाधान मानावं लागेल ते जितेंद्र यांना. आणि संघ JSM मांडा संघाची धावफलकावर धावा नोंदवल्या त्या 8 2 चेंडूच्या अखेरीस. आणि भोला पाटील सुंदर टोलेला चेंडू उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. नक्कीच 1 धावावर समाधान मानावं लागेल. हे खरं तर हे ग्राउंड म्हटलं तर हे स्क्वेअर ग्राउंड येतं आणि इथे एक धावेला तेवढी किंमत आहे. आणि एक धावेची किंमत सुंदर असं आहे. आणि उत्कृष्ट चौकार बघायला मिळत आहेत ते ह्या माऱ्यातनं. आणि 4 चेंडूच्या अखेरीस धावाचा डोंगर पुन्हा एकदा सुंदर असा केवळ राहुल यांच्या माऱ्यातनं लेग स्क्वेअरच्या दिशेने. आणि एक जीवदान मिळालं ते राहुलला. खरं तर JSM मांडा संघाचा हा फलंदाज आहे. आणि षटक संपल्यानंतर धावफलकावर धावा नोंदवल्या त्या 12. 2 षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलकावर धावा नोंदवल्या त्या 12. आणि KM ग्रुप सांगोडे यांच्या माध्यमातून खरं तर सरपंच चषक 2025 च भव्य आयोजन खरं तर आपल्या सर्वांना जर ज्यांना कोणाला संधी घ्यायची असेल तर नक्कीच
आणि ज्यांना कोणाला लकी ड्रॉ मध्ये अजून नोंदणी करायची आहे तर आपण करून घ्यायचं. लकी ड्रॉचं नामांकन अजून आपण घेतलेलं नाही. ज्यांना लकी ड्रॉ साठी प्रेक्षकांना माझी विनंती असेल आपण नोंदणी करून घ्यायची आहे, कारण की जे लकी ड्रॉ मध्ये ज्याचं नाव होईल त्याला मोबाईल गिफ्ट देण्यात येणार आहे. तर प्रेक्षकांना माझी विनंती असेल आपण व्यासपीठासमोर समालोचन कक्षात येऊन आपण आपलं नाव नोंद करू शकता. आणि चला केएम ग्रुप सांगोला आयोजित सरपंच चषक 2025 भव्य ओव्हरआर्म क्रिकेट सामने 2025 भव्य ओव्हरआर्म क्रिकेट सामन्याची सुरुवात होणार आहे 3/4/2025 ते 6/4/2025 रोजी आयोजित केले असून तरी इच्छुक संघांना संधीचा लाभ घेण्यासाठी नक्कीच आपण आनंद घ्यावा. आणि सांगोळ्याला होणाऱ्या मॅचेस बद्दल जर सांगायचं झालं प्रथम पारितोषिक जवळपास 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 25,000 रुपये आणि तृतीय पारितोषिक हे 14,000 रुपये, तर चतुर्थ पारितोषिक हे 7,000 रुपये. उत्कृष्ट गोलंदाज त्यांना शूज आणि चषक देण्यात येणार आहे. उत्कृष्ट फलंदाज बॅट व चषक, मॅन ऑफ द मॅच सिरीजला कूलर आणि चषक असेल. प्रत्येक सामन्यात मॅन ऑफ द मॅच दिली जाईल. स्पर्धेचे नियम आणि अटी आपल्याला तिथे नोंदणी केल्यानंतर आपल्याला तिथे बाकीचे नियम सांगितले जातील. प्रवेश फी मात्र 5,000 रुपये असेल आणि नोंदणी फी 3,000 रुपये असेल. आपल्याला जर कोणाला संपर्क साधायचा असेल तर नक्कीच संतोष मोगरे यांच्याशी आपण संपर्क साधायचा. त्यांचा भ्रमणध्वनी आहे 8422090910. सामन्याचे ठिकाण राजे शिवछत्रपती क्रीडांगण सांगोळे. नक्कीच ज्या संघांना जर इथे नाव नोंदणी करायची असेल तर आपण करू शकता. पुन्हा एकदा आपण सामन्याकडे परतताना आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलकावर धावांची नोंद झाली आहे. 5 चेंडूच्या समाप्ती अखेरीस धावफलकावर धावा नोंदवल्या त्या 16. कृष्णा यांचा उत्कृष्ट अशी गोलंदाजी आणि सुरेख टोलेला हा चेंडू होता. टॉप साइडने टोलेला हा चेंडू होता. षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलकावर धावांची नोंद झाली होती. नक्कीच धावा झाल्या त्या 17 आणि आता आपल्याला विजयाच्या उंबरट्यावर विजय टिलक लावण्यासाठी 18-19 किती धावा आणि 18 चेंडू मध्ये धावांची गरज आहे. खरं तर 19 धावांची गरज. चला पंच सामना सुरू करायचा आहे. पंच आपल्याला विनंती असेल ड्रिंक ब्रेक 1.5 मिनिटाचा असतो आणि आपण जवळजवळ 2.5 मिनिटं घेतलात. चला पंच लवकरात लवकर सामना चालू करा. काय माईक चालू आहे ना, माईक बंद कर नंतर. आणि सन्माननीय संजयजी पाटील साहेबांचे इकडे आगमन झाले. मांडा प्रीमियर लीग 2025 च्या वतीने सीझन 6 मध्ये त्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि आपल्या मांडा शहरामध्ये त्यांचा वडापाव मात्र फार फेमस आहे आणि जय मल्हार वडापाव सेंटर त्यांचा आहे. आणि सन्माननीय अक्षयजी भोळे साहेबांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय संजय पाटील साहेबांचा आपण येथून सन्मान करायचा आहे. नागेश गणपत डवले यांना चाम सिटीचे मालक बनवलेला आहे.
फलंदाजीसाठी आलेले राहुल कांडे यांची आईस्क्रीम फेमस आहे अख्ख्या मांड्या टिटवाळामध्ये. आईस्क्रीम वाले दुबई पर्यंत आईस्क्रीम गेलेली आहे त्यांची. आणि उद्या पंचवटीच्या मागे अक्षय दादा भाऊ यांच्याकडून 150 किलो मटण आणि 1000 भाकरी. उद्या जेवणाची सोय अक्षय दादा भाऊ यांच्याकडून आहे पंचवटीच्या मागे. 2 चेंडू आणि 22 धावा झालेल्या आहेत. आणि पुन्हा एकदा सामन्याकडे परतताना खरं तर आजच्या आमच्या समालोचनामध्ये आमचे स्थानिक समालोचक आहेत त्यांचं इकडे आगमन झालंय. उमेश भोईर यांचं आगमन झालंय. खूप खूप अभिनंदन त्यांचं. आणि गोलंदाजीसाठी आलेले भाविक 150 बसचे मालक आणि चांगले क्षेत्ररक्षण बाबू यांचे. आणि जरा 6 करोडचं नुकसान करू नका नाही तर लफडा व्हायचा. 10 दिवस झाले आहेत. चार चेंडू धाव फलकावर धावांची नोंद झाली ती 4 चेंडू मध्ये किती 24 धावा. भाविक यांचं व्यक्तिगत अक्षरशः फिरका असा गोलंदाज सुंदर टोलेला चेंडू आहे. स्ट्रेट मारलेला खणखणीत चौकार. तेही राहुल यांच्या माऱ्यात बेधडक मारा. मांडापी मध्ये 2025-6च्या वेतने बेधडक चौकार. ह्या चौकारामुळे खरं तर जे असं मांडा संघाचं भवितव्य कदाचित बदलू शकतं. नक्कीच या चौकारामुळे एक मोठा फटका खरं तर संघर्ष मांडा संघाला कदाचित लागू शकतो. कारण की चौकार इथे किती महत्वाचा आहे खरं तर बघावं लागेल. अरे आणि नागेश इथे लंगड्यांचा काम नाही. आणि धाव फलकावर धावांची नोंद झाली ती 5 चेंडूच्या अखेरीस 28 धावांची नोंद झालेली. अजूनही 2 षटक शेष आहेत. भाविक यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा राहुल सज्ज झाला तो मारा करण्यासाठी. खरं सुंदर टोलेला चेंडू आहे मात्र बाद झाला. राहुल एक मोठा झटका म्हणावा लागेल ते जे असे मांडा संघाला राहुलच्या माध्यमातून. कारण की बेधडक मारा करत होता. उत्कृष्ट असा खेळ त्याचा बघायला मिळाला होता. चौकार आणि बॉल टू बॉल रन त्याने खरं तर काढले होते. मांडा प्रीमियर लीग 2025 मध्ये सीझन 6 मध्ये खरं तर संघर्ष मांडा संघाला एक मोठा सूर गवसलाय. उशिरा कवायना पण एक मोठा सूर गवसलाय. नक्कीच व्यक्तिगत 17 धावा केल्या त्या राहुल याने आपल्या संघासाठी मोलाचं काम करून विश्रांती करायला तो गेला होता खरं तर. आणि खरं तर त्याला शून्यावर विकेट जाता जाता तो वाचला होता. एक जीवदान मिळालं होतं आणि त्या जीवदानाचा योग्य फायदा केला. आणि नक्कीच 17 धावा व्यक्तिगत आपल्या त्यांनी करून आता फक्त 12 चेंडू मध्ये 8 धावांची गरज आहे. ते जेएसएम मांडा संघाला विजयाच्या उंबरठ्यावर जाऊन विजय टिळक लावण्यासाठी. आणि संघर्ष मांडा त्याला कसं दाद देतो ते खरं तर बघावं लागेल. आपण बघतो की मांडा प्रीमियर लीग 25 सीझन 6 मध्ये जे पद्धतीने हे संपूर्ण मॅचेस आपण बघत आहोत. चांगल्या पद्धतीने सगळ्या मॅचेस बघतोय. आणि या मॅचेस मध्ये ज्या पद्धतीने आयोजकांचे आयोजन उत्कृष्ट बाईक्स ईव्ही बाईक ठेवण्यात आली आहे. 26 सायकल्स आकर्षक अशा ट्रॉफीज आणि सोन्याची अंगठी एलईडी टीव्ही अशा अनेक पारितोषिक खरं तर बक्षीस स्वरूपामध्ये खेळाडूंसाठी ठेवलेत. आणि आलेल्या मान्यवरांसाठी महाराष्ट्राचं आणि अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दिवस आपल्या सर्वांची मानबिंदू सन्मानबिंदू छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे
विचार घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम खरं तर आयोजकांनी केलं. यासाठी मी खरं तर आयोजकांना खूप खूप अभिनंदन दिलं आणि ह्या आयोजकांचंही खूप खूप कौतुक. आलेल्या मान्यवरांचंही मांडा प्रीमियर लीग 2025च्या वतीने अभिनंदन. आणि चला पुन्हा एकदा मॅच कडे जाण्यापूर्वी मी प्रेक्षकांनाही विनंती करेल, ज्यांना कोणाला आपल्याला लकी ड्रॉ मध्ये जर नाव द्यायचं असेल, नाव नोंदणी करायची असेल तर आपण लवकरात लवकर करा. आता काही वेळ राहिलाय, नंतर नोंदणी खरं तर बंद होईल. आणि आता 10 चेंडू मध्ये 7 धावांची गरज. आणि धावा झाल्या त्या 30. अजूनही 6 धावांची गरज. आणि भोला पाटील यांच्याकडनं सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. एक महत्वाची धाव वाचवली, कारण की आता हा शेवटचा क्षण आहे. काही औचित्य राहिले, काही औपचारिकता खरं तर राहिली आहे. त्या औपचारिक क्षणामध्ये बघूया पारडं कोणाकडे फिरतं, कारण क्रिकेटच्या खेळामध्ये कधी निर्णय बदलतात आणि परिस्थिती कधी विरोधात जाते हे सांगू शकत नाही. आणि 5 चेंडू समाप्तीनंतर धावा नोंदवल्या त्या 31. अजूनही 5 चेंडूंची 5 धावांची गरज. JSM मांडा संघाला बघूया कृष्णा आपल्या गोलंदाजीतनं कशी दाद देतोय. सुंदर आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि बाद झालाय. एक मोठा झटका JSM मांडा संघाला. JSM मांडा संघाचा अष्टपैलू आणि ऑलराऊंडर खेळाडू पुन्हा पाठवला अगदी तो शेवटच्या क्षणामध्ये. आणि षटकाच्या समाप्ती अखेरीस 5 षटकाच्या समाप्ती अखेरीस जर धावांकडे जर आपण बघितलं तर धावा झाल्या त्या 31. आपण बघतोय की मांडा प्रीमियर लीगचं हे अतिशय उत्कृष्ट असा सामने बघायला मिळत आहेत सगळे. आता 6 चेंडू मध्ये आणि ह्या षटकाच्या समाप्तीनंतर ज्याची सगळे प्रेक्षक वाट बघतायत, लकी ड्रॉची आपण लकी ड्रॉ लगेच घेणार आहोत. या एका ओव्हर नंतर आपण लकी ड्रॉ घेणार आहोत. अजून एक वेळ आहे या षटक संपण्यापूर्वी. ज्यांना कोणाला जर नोंदणी करायची असेल तर या षटकाच्या शेवटच्या चेंडूपर्यंत आपल्याकडे वेळ आहे. आणि नक्कीच आपण लकी ड्रॉ साठी आपलं नामांकन नोंद करू शकता. आणि नामांकन नोंद केल्यानंतर आपल्याला आकर्षक मोबाईल गिफ्ट देण्यात येणार आहे. या प्रीमियर लीगच्या आयोजकांच्या वतीनं आपल्याला बक्षीस स्वरूपात मोबाईल गिफ्ट दिला जाणार आहे. आता 6 चेंडू मध्ये धावांची गरज आहे ती 6 चेंडू 5 धावांची गरज. क्षेत्ररक्षण लावताना आणि बघूया चला सामन्याला सुरू करतोय आपण. आणि हा शेवटचं षटक एकदम निर्णायक षटक आहे. 5-6 चेंडू 5 धावांची गरज. आणि नक्कीच सुंदर अति सुंदर अशी विकेट मिळाली आहे. क्षेत्ररक्षण ज्या पद्धतीने लावलं होतं, क्षेत्ररक्षण ज्या पद्धतीने लावलं त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय. आता 5 चेंडू 5 धावांची गरज करत चला पुन्हा एकदा मॅच कडे परतताना आपण 5 चेंडू मध्ये 5 धावांची गरज. पंच सामना वेळेच्या निर्बंध पाळून करायचा आहे. डिस्कशन आणि प्रेक्षकांना विनंती, अतिशय आदतडीचा सामना आहे. जर आपली दात आम्हाला गरजेचे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ह्या दोन्ही
दोन्ही संघासाठी खरं तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि भाविक अतिशय आक्रमक असं क्षेत्ररक्षण लावलंय संघर्ष मांडा संघाने. खरं तर बघावं लागेल आता कसे धावा मिळवतात ते. आणि एवढ्या चकमकीमध्ये एक धाव नक्कीच मिळवली. 4 चेंडूमध्ये 4 धावांची गरज आता पुन्हा एकदा. 4 चेंडू 4 धावांची गरज. मनीष काय वाटतंय आज होईल का सुपर ओव्हर होईल? आज पण सुपर ओव्हर बघायला भेटेल आपल्याला. मला तर वाटतं जाऊ शकतो सुपर ओव्हर कडे. खरं तर सामना ज्यांना कोणाला नोंदणी करायची मोबाईल साठी या लकी ड्रॉ साठी सॉरी माफ करा. आणि लकी ड्रॉ मध्ये जो विजयी नाव ज्याचं चिठ्ठीमध्ये निघेल त्याला नक्कीच आकर्षक मोबाईल गिफ्ट देण्यात येणार आहे. सुंदर वेध घेतलाय आणि नक्की जितेंद्र यांच्या माऱ्यात एक धाव मिळाली JSM मांडा संघाला. 3 चेंडू 3 धावांची गरज. अतिशय आतताटीचा सामना आहे. खरं तर आपण बघाल तर ज्या पद्धतीने हे संपूर्ण खेळाडू खेळतायत ज्या पद्धतीने खेळतायत खरं तर अतिशय कौतुक करण्यासारखं हे संपूर्ण खेळ आपण बघतोय. कारण की दिवसेंदिवस खेळाडूंचा उत्साह जसा वाढलाय तसा गेम सुद्धा बदललाय. नक्कीच आपण पुन्हा एकदा मॅच कडे परत करा. 3 चेंडू मध्ये 3 धावांची गरज आहे आपल्याला अजूनही दोन्ही संघाला. संघर्ष मांडा संघाला 3 चेंडू मध्ये 3 धावा थांबवायच्या आहेत आणि JSM मांडा संघाला 3 धावा हव्यात. आणि 2 चेंडू 2 धावा. बघूया चेसिंग कसं करतायत दोन्ही संघ. खरं तर जितेंद्र स्वतः कॅप्टन्स आहेत आणि नक्कीच तुम्ही बघताय तर ज्या पद्धतीनं त्याचा खेळ आपण संपूर्ण 17 मध्ये बघितला होता त्यामध्ये कॅप्टन्स आणि उत्कृष्ट गोलंदाज म्हणून म्हणजे ऑलराऊंडर दोन्ही काम त्यांनी त्यांच्या मॅच मध्ये केलंय. चला सामन्याला सुरुवात करायची आहे पंच. आणि चला पुन्हा एकदा बघूया ह्या चेंडूवर किती धावा मिळत आहेत त्या जितेंद्र यांच्या माऱ्यातनं. खरं तर आणि भुला क्षेत्ररक्षण फैलवताना आणि आता फक्त काही औपचारिक क्षण राहिलेत. 1 चेंडू मध्ये 1 धावा. जर हा चेंडू डॉट झाला तर कदाचित सुपर ओव्हर कडे सामना जाऊ शकतो. आणि जर जो संघ जिंकेल या बॉलवर जर JSM जिंकली तर JKशी सामना होईल. जो पण हारेल त्याच्याशी JKच आहे ना. जो जिंकेल त्याच्याशी JKच आहे ना. ठीक आहे ना. जो संघ विजय होईल त्यांचा थेट लढत होईल ती JK मांडा संघासोबत. युट्यूबर आपला आणि इथे आमचे लाडके ऑनलाईन स्कोरवर बसलेत युट्यूबर आहे आमचे. किती लहान आहेत बघा. काय नाव आहे? हे नाव काय? बघू शकता तुम्ही. वैश्विक तुम्ही बघू शकता. म्हणजे कॅमेरामॅनला विनंती असेल आमच्या ह्या लाडक्या स्कोरर कडे आपण एकदा कॅमेरा फिरवायचा. लहान स्कोरर आहे. अतिशय उत्कृष्ट असा स्कोरर आहे आमचा. अगदी चिमुकला आहे. आणि चला मॅच कडे परत करा. शेवटचा हा चेंडू असेल. संघर्ष मांडा संघाने जर हा चेंडू डॉट केला तर सुपर ओव्हर कडे सामना जाऊ शकतो. मांडा प्रीमियर लीग मधले जर ही सुपर ओव्हर आली तर ही तिसरी सामना असेल की हा सुपर ओव्हर कडे जाईल. आणि थोडस कचा क्षेत्ररक्षण आणि तोंडचा घास पळवला संघर्ष मांडा संघाने खरं तर. आणि JSM विन झालेले आणि JSM आणि JK मांडा संघाचे कॅप्टन्स फक्त कॅप्टन्स आपण वरती यायचंय. आमचे मान्यवर इकडे उपस्थित आहेत आणि विश्वास आता मी आपल्याला विनंती करेल की आपण आता आपली साथ घालावी आणि नाणेफेकी करून घ्यावी. धन्यवाद. चला आपण प्रथमतः टॉस करूयात आणि लगेचच इथे आपण लकी ड्रॉ